आपल्याला एक डिफरन्स बघायचा राहिलेला आहे, तो म्हणजेच लिनक्स आणि रेड हॅट वर्सेस डेबियन. तर तो एक पेज मी ओपन केलेला आहे, लिस्ट ऑफ लिनक्स डिस्ट्रीब्युटर्स. लिनक्स डिस्ट्रीब्युटर म्हणजेच कोण, तर अशा कंपनीज ज्यांनी लिनक्सच्या सोर्स कोडमध्ये चेंजेस केले आहेत. चेंजेस करणे पॉसिबल का बरं झालं, कारण लिनक्स आहे ओपन सोर्स. ओके, ओपन सोर्स आहे म्हणजेच काय, ओपन सोर्स आहेच म्हणजे काय झालं, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. ओके, तर त्यामुळे आपल्याला ते चेक करणे आवश्यक आहे की रेड हॅट आणि डेबियन हे काय टर्म. सो रेड हॅट अँड डेबियन ह्या लिनक्सच्या 2 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आपण चेक करतोय लिनक्स डिस्ट्रीब्युशन्स, त्यामध्ये डेबियन बेस्ड लिनक्स डिस्ट्रीब्युशन्स. लिनक्सच्या सोर्स कोडमध्ये यांनी ज्या पद्धतीने मॉडिफिकेशन्स केले आहेत, जर यांनी त्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला स्वतःचं नाव दिलेलं आहे, स्वतःची एक फॅमिली. या लेट्स कन्सिडर पॅरेंट कंपनी म्हणतो ना आपण, बँकिंग सेक्टरमध्ये RBI इज द पॅरेंट कंपनी, तो डेबियन इज द पॅरेंट कंपनी. त्याच्यानंतर त्याच्या खाली छोटे छोटे जे काही छोटे ऑपरेटिंग सिस्टम्स आहे ना, त्यांनी वेगवेगळ्या नावाने लॉन्च केलेलं आहे त्या पद्धतीने. सो डेबियन इज द पॅरेंट वन, आणि देन त्याच्या खाली त्याने उबंतू ऑपरेटिंग सिस्टम्स अशाच पद्धतीने मग भरपूर सारे ऑपरेटिंग सिस्टम बनवून ठेवलेले आहे. ओके, त्यांनी त्याच्या पद्धतीने कॉन्फिगरेशन्स करू. सो एक डेबियन फॅमिली असते आणि एक लास्ट, तसे तर भरपूर साऱ्या फॅमिलीज आहेत, मोस्टली ज्या यूज होतात डेबियन अँड रेड हॅट होतात सर्व लेवल. ओके, सो रेड हॅट अँड डेबियन आर द लिनक्स फॅमिलीज. बोथ आर हॅविंग डिफरंट फीचर्स. यांच्यामध्ये काय आहे फीचर्स ते तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे, मोस्टली आणि इथे द्यायला पाहिजे होते. ओके, आपण फीचर्स कम्पेअर करून बघू. डेबियन वर्सेस रेड हॅट. याबद्दल मी तुम्हाला क्वेश्चन केला होता, याबद्दल तुम्हाला सर्चिंग करायला सांगितली होती. सिम्पलचा कन्सेप्ट आहे. काही रेड हॅटमध्ये पॅकेज मॅनेजमेंटचा सिस्टम वेगळा असतो. ओके, काही कमांड्स वेगळ्या पद्धतीने काम करतात. पॅकेज त्यांचा येस ऑफकोर्स रेड हॅट कंपनीने त्याने वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. तर त्यामध्ये होणाऱ्या गोष्टी पॅकेज मॅनेजमेंटच्या, सॉफ्टवेअर लायसन्सिंगच्या त्या वेगवेगळ्या असतात. आणि डेबियन कंपनीचे जे काही ऑपरेटिंग सिस्टम्स येतात डेबियनमध्ये, त्यामध्ये पॅकेज मॅनेजमेंट आणि काही कमांड्स, लाईन, टूल्स डिफरंट असतात. ओके, त्यालाच कशा पद्धतीने आहे काय आहे ते नंतर मी सांगतो. जसं जेव्हा जेव्हा तो येईल की उबंतूमध्ये या पद्धतीने असेल आणि रेड हॅटमध्ये या पद्धतीने असेल, तिथे तुम्हाला ते कळेल. ओके, येस, बघा इथे दिलेलं आहे सॉफ्टवेअर पॅकेजेस, फीचर्स अपडेट. तो प्लॅटफॉर्म सपोर्ट वेगवेगळा असेल प्रत्येकाचा, कारण कंपनी डिफरंट आहे, काम एकसारखंच आहे त्या पद्धतीने. सो इथे बघा RHEL मध्ये DNF आणि EM पॅकेज मॅनेजमेंट यूज केलं जातं, हा एक डिफरन्स आहे. आणि उबंतूमध्ये APT पॅकेज मॅनेजर आणि DPKG पॅकेज मॅनेजमेंट हे यूज केल्या जातात. ओके, let me start my fan, it's too much hot here. Okay, so now हा एक सिंपलचा कन्सेप्ट आहे. हॅलो, येस, आवाज येतोय माझा? नाही, मला आवाज झटपट हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? आता आहे. हॅलो एव्हरीवन. येस, ऑडिबल. ओके, गुड. सो कुठे गेला तो पेज जो आपण आता चेक करत होतो?
Okay, this is the one page. Close these multiple ads. Come on yaar. Okay, this is the page. We are having here multiple difference, security related. रेड हॅट पॅकेज वेगळा असणार आणि डेबियनचा पॅकेज सुद्धा वेगळा असेल. तर यामध्ये ज्या काही कमांड्स आहेत पॅकेज मॅनेजमेंटच्या कमांड्स, आता पॅकेज मॅनेजमेंट म्हणजे काय ते आपण नंतर बघणार आहोत. फक्त इथे तेवढं लक्षात द्या की चेंजेस कुठे कुठे असणार. ठीक आहे. सो सिम्पल हा एक डॉक्युमेंट जरी मी तुम्हाला शेअर केला तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. लेट मी share this document with you guys. You have to simply read it. Okay, cool. Now let's focus on our user management. User management here. Okay, user administration portion आपण स्टार्ट केलेला आहे. सर्वात आधी आपण बघितलं की युजर मॅनेजमेंट का बरं गरजेचं आहे. मल्टिपल युजर मल्टिपल टास्किंग लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम म्हटल्यानंतर एकाच टायमाला मल्टिपल युजर्स इथे काय करणार, वर्किंग करणार. तर ते जे युजर्स क्रिएट होणार ते युजर्स आपल्याला एका ॲडमिनिस्ट्रेटर थ्रू क्रिएट करावं लागेल. सो कमांड क्रिएट करायच्या कमांड्स आपण बघितल्या आहेत. एक आहे युजर ॲड, एक आहे ॲड युजर. माझ्या आवाजामध्ये जर थोडाफार इश्यू झाला तर मला पिंग करा. ओके, स्क्रीन विजिबल नसेल तरी पिंग करा. सध्या विजिबल आहे. आहे. हो. ओके, कूल. सो जस्ट मूव फॉरवर्ड. दोन कमांड्स आपण यूज करतोय. एक डेबियन मध्ये ॲड युजर काम करतं आणि नॉर्मल रेड हॅटमध्ये कोणतं चालेल, युजर ॲड. ओके, अफेक्टेड फाईल्स आपण बघितले होत्या. अफेक्टेड फाईल्समध्ये काय काय अफेक्ट होत आहे तर UID युजरची ID अफेक्ट होईल. ग्रुप, जर एखादा ग्रुप क्रिएट होतोय तर ग्रुपची ID क्रिएट होणार. आपण बघितलं की स्केलेटन फाईल्स /etc/स्केलमध्ये एक डायरेक्टरी असते, त्यामध्ये प्रोफाईल फाईल्स असतात, डिफॉल्ट प्रोफाईल फाईल्स. देन त्याचा एक युजरचा मेलबॉक्स क्रिएट होतो स्पूलमध्ये /मेलमध्ये. ओके, देन आपण बघितलं की यार /etc/passwd मध्ये युजर रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन असतं. /etc/shadow मध्ये काय असेल तर त्याचे पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन असते. तसंच जो युजर आपण क्रिएट करणार त्याच नावाने एक ग्रुप पण क्रिएट होतो. ओके, तो ग्रुप रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल /etc/ग्रुपमध्ये. आणि जर ग्रुपला तुम्ही कुठला पासवर्ड लावला असेल तर पासवर्डची इन्फॉर्मेशन कुठे मिळेल, शॅडोमध्ये, शॅडोमध्ये. नेक्स्ट, युजर जो आपण क्रिएट करणार जोपर्यंत क्रिएट होणार नाही तोपर्यंत युजर वर्क करू शकणार नाही. जर वर्क करतोय बट कोण वर्क करतोय हे आयडेंटिफाय होऊ शकणार नाही. तर युजरची होम डायरेक्टरी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना एवढं आपलं झालं होतं, एवढं आठवत आहे का गाईज, एव्हरीवन? हॅलो हॅलो, am I audible? हॅलो. हां, येस, यू आर ऑडिबल. am I audible? माझा आवाज येतोय का? ओके, लेट मी चेंज माय रूम. जस्ट अ मिनिट. तिथे नेटवर्क येत नाही आहे तर मी थोडासा चेंज करतो. आता मला सांगा, आवाज येतोय का क्लिअर? क्लिअर येतं. ओके, मी दुसऱ्या रूममध्ये आलो. सो ओके गाईज, नो वरीज. Okay, so cool. Now check. My voice is clear and video is okay for you.
Am I audible? Shubham, Shankar, Ladu. Hello. Yes, Suraj. Okay. Cool. Yes, you are audible, but breaking continue. Your voice is breaking continuously. Okay. Cool. Now, is it fine for everyone? Now it's audible, Suraj. Okay. Cool. ठीक आहे, चला चालू करूया, आपण कंटिन्यू करूया. लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन, युजर मॅनेजमेंट. बंद करा. ओके. सो शॅडो आपण बघितलं. युजर सॉरी आधी पास WD घ्यायला पाहिजे तुम्हाला इथे. /etc/pass.wd. तर /etc/pass.wd मध्ये काय असते ते आपण बघितलं होतं. आपण वर्किंग करून सॉरी आपण कमांड एक्झिक्यूट करून बघितलं होतं. लेट मी स्टार्ट माय लिनक्स मशीन. ओके, हिअर इट इज 1 2 3 4 एंटर. /etc/shadow मध्ये आणि /etc/pass.w मध्ये काय फरक आहे एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, नाहीतर तुम्ही दोन्ही ठिकाणी एकच आन्सर करणार. ओके, pass.wd मध्ये काय असणार, तर युजर कंप्लीट इन्फॉर्मेशन, किती युजर आहेत, त्याचा काय ID आहे, त्याचा होम डायरेक्टरी आहे, ते सगळे इन्फॉर्मेशन मिळेल. आणि शॅडोमध्ये काय मिळेल, तर शॅडोमध्ये त्या युजरला लागलेले पासवर्ड रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो लेट्स चेक. /etc/pass.wd आपली कमांड ऑलरेडी आपण त्या दिवशीला एक्झिक्यूट करून बघितली होती. सो दिस इज नथिंग बट अ कंप्लीट युजर इन्फॉर्मेशन. इथे आता युजर्स किती असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. युजर्स असतो एक रूट युजर, दुसरा असतो लोकल युजर, आणि बाकी जे काही युजर्स इथे दिसत आहेत ते सगळे काय आहेत, तर ते आहे सिस्टम युजर्स. आपल्या सिस्टममध्ये ज्या काही सर्व्हिसेस प्रोसेसेस चालू असतात त्याच्यासाठी, त्याला वर्किंगमध्ये ठेवण्यासाठी काही युजर्स क्रिएट होतात. ते युजर्स म्हणजेच काय, तर सिस्टम युजर्स. तर इथून जे रूटला सोडलं तर बाकी सगळे इथे काय दिसत आहेत, हे आहेत सिस्टम युजर्स टिल द लास्ट वन. ओके, बघा इथे सूरज, अभि आणि शुभूला सोडलं तर बाकी सगळे सिस्टम युजर्स आहेत. ओके, यामध्ये आणखी एक टर्म, आता इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने असते, तर यामध्ये जे टर्म आहे ते आपल्याला बघावे लागेल की लिनक्स मशीनमध्ये pass.wd मध्ये हे जे टर्म्स आहेत, एक्स काय आहे, हा जो टाईम आहे, हा जो नंबर आहे, हा काय आहे, देन यानंतर पूर्ण प्रोसेसमध्ये यामध्ये काय कोणती फील्ड लिहिलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. जर लास्टमध्ये जाऊन बघतोय आपण जे आपण युजर क्रिएट केले होते, तर हे जे युजर्स आपण क्रिएट केलेले आहेत यामध्ये पण काय दिलेलं आहे, आधी नाव, नंतर हा एक्स काय आहे ते बघावं लागेल, नंतर हा नंबर काय आहे हे बघावं लागेल. जोपर्यंत ही गोष्ट माहीत असणार नाही तोपर्यंत आपण त्याला रीड करू शकणार नाही. परफेक्ट आहे. सो काय आहे ॲक्च्युली ते काम करू, आपण नवीन एक युजर क्रिएट करू, ॲड युजर, आणि देन 1 by 1 त्याची पूर्ण फील्ड डिस्कस करू. लेट्स कन्सिडर ओके, काय काय क्रिएट करतो ॲड युजर कमांडने. येस, पासवर्ड, no need of full name, room number, work phone, no, nothing. Okay, just put it empty. Is the information is correct? Yes, enter. Yes. Okay, so we are having a new user, that's nothing but a RAM. आता यामध्ये कोणती कोणती फील्ड ॲड झालेली आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. कोणत्या कोणत्या फाईल्स आपल्या अफेक्ट होतात, तर स्केलेटन फाईल जेव्हा याने युजर क्रिएट केला तेव्हाच याने इन्फॉर्मेशन दिली आहे की स्केलेटन फाईलमधून कॉपी केल्या आहे कोणत्या फाईल्स, त्याच्या प्रोफाईल फाईल्स. त्याने काय क्रिएट केलं आहे, एक डायरेक्टरी क्रिएट केली आहे, होम डायरेक्टरी /home मध्ये.
एक ग्रुप पण क्रिएट केलेला आहे /etc/ग्रुपमध्ये दिसेल तो, ठीक आहे, आणि एक युजर क्रिएट केलेला आहे. कळलं? ओके. तर ज्या फाईल्स आपण बघितल्या त्या सगळ्या फाईल्स इथे अफेक्टेड होत आहेत. सो लेट्स चेक द फील्ड्स. कोणते कोणते फील्ड्स येतात ते बघावं लागेल. /etc/passwd. आता इथे बघा, जो युजर आपला क्रिएट झालेला आहे यामध्ये कोणत्या कोणत्या फील्ड असतात. तर सर्वात आधी युजरचं नाव. माझा आवाज येतो का रे? हो हो येतोय. आता ठीक आहे. येतोय. ओके. सो सर्वात आधी काय आहे? युजरचं नाव. देन त्यानंतर काय दिलेलं आहे? एक्स. तर हा एक्स असतो काय? तर पासवर्ड जो असतो युजरचा पासवर्ड, जसं राम आहे, रामला आपण पासवर्ड दिलेला आहे, त्याचा लिंक असतो. ओके. देन त्यानंतर काय असेल तर हा त्याचा आय डी असतो. याला म्हटलं जाते युजर आय डी. काय म्हटलं जाते? युजर आय डी. आणि हा असतो त्याचा ग्रुपचा आय डी. सेम नावाने जो ग्रुप क्रिएट होतो त्या ग्रुपचा आय डी काय असतो? सेम ग्रुप आय डी. ओके. देन त्यानंतर असते इथे कमेंट असते. ओके. कमेंट इथे जो आहे, आपण कुठलाच कमेंट दिलेला नाही आहे, तर इथे ते स्पेस एम्प्टी आहे. लेट मी शो. कुठेतरी असेल एखाद्या ठिकाणी. ओके, एखाद्या ठिकाणी नाही आहे. बघू, मी सांगतो तुम्हाला नंतर कसं करायचं ते सगळ्या गोष्टी, कुठे काय द्यायचं ते. नेक्स्ट असते होम डायरेक्टरी. ओके. आता इथे काय दिलेलं आहे? होम डायरेक्टरी. होम डायरेक्टरी दिसतंय /home/ram/home/abhi. हे काय आहे? तर होममध्ये राम नावाची एक डायरेक्टरी बनलेली आहे. तिथेच तो काम करू शकतो, दुसरीकडे कुठेच काम करू शकणार नाही, या पद्धतीने. नेक्स्ट असतो त्याला कोणता शेल असाइन आहे, कोणत्या शेलवर तो काम करणार. शेल म्हणजे हा कोणता आहे? टर्मिनल जो यूज करतोय आपण, ब्लॅक कलरचा स्क्रीन, CLI मोड, तर तो आहे शेल. आणि हा राम कोणता यूज करणार शेल, मी तुम्हाला लिस्ट दाखवली होती कुठले कुठले शेल्स अवेलेबल आहे, ठीक आहे. तर हा असतो त्याचा डिफॉल्ट शेल, त्याला असाइन झालेला आहे, त्या शेलवर तो काम करेल. या पद्धतीची इथे इन्फॉर्मेशन आहे, मी नोटपॅडमध्ये पण लिहिलेली आहे. यू कॅन चेक आउट. /passwd सर्वात आधी युजर नेम असेल, देन त्याचा लिंक असतो पासवर्ड लिंक, देन UID म्हणजेच युजर आय डी, नंतर ग्रुप आय डी, त्यानंतर असेल तुमचं कमेंट असतं. ते कमेंट कसं द्यायचं ते आपण बघू. हा जर युजर नेम आहे, हा युजर नेम ट्रेनी आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहे, या पद्धतीची कमेंट आपण इथे टाकू शकतो की येस दिस युजर इज नथिंग बट अ ट्रेनी युजर. तर ट्रेनी युजर म्हणून आपण कमेंट देऊ शकतो याला. त्यासाठी सिम्पल आपल्याला काही ऑप्शन्स यूज करावे लागेल. नेक्स्ट आहे होम डायरेक्टरी /होममध्ये बनेल त्या युजरच्या नावाने, आणि त्याला जो मिळतो तो असतो लॉग इन शेल, ठीक आहे. आता UID. ओके. तर या जर फाईलला आपण बघितलं तर यामध्ये बघा, सर्वात स्टार्टिंगला एक युजर असतो, तो म्हणजे कोणता युजर? रूट. बरोबर आहे. तर रूटची लिंक, पासवर्ड लिंक, आणि स्टार्टिंगला इथे बघा त्याचा UID काय आहे? 0. बरोबर. तर रूटचा UID नेहमी काय असेल? 0. आणि इथून जे सिस्टम युजर सुरू होतात तर 999 पर्यंत. ओके. 999 पर्यंत जाऊ आपण. लास्टपर्यंत बघा. 999 आल्यानंतर जो आपला पहिला युजर क्रिएट होतो, सूरज हा पहिला युजर आहे, त्याला बघा 1000 ID आहे. UID त्याचे काय आहे? 1000. सो 999 पर्यंत असतात सिस्टम युजर्स. सिस्टम युजरला 999 पर्यंत ID दिली जाते, ठीक आहे. 1 to 999. आणि आपला लोकल युजर स्टार्ट होतो 1000 and above मध्ये. सो UID या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होतात. पहिला तर 0 रूटला राहणार, 999 पर्यंत सिस्टम युजर्स असणार, आणि 1000 and above आपला लोकल युजरचा ID असेल. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता आपण बघू, हे जर तुम्हाला कमांड समजली असेल, हे जे फील्ड्स तुम्हाला समजली असेल, यामध्ये आपण काम कसं करणार ते पण आपण बघू. फील्ड्स लक्षात ठेवा. सध्या कमेंट कशी टाकायची, तर सिम्पल आपल्याला ऑप्शन्स यूज करायचे असतात. -C म्हणून कमेंटसाठी शेल लॉग इन शेल जर चेंज करायचं असेल, जर आपल्याला इथे एक तुम्हाला दिसेल नो लॉग इन शेल दिसतोय,
नो लॉग इन शेल जर आपण दिला तर हा युजर कधीही लॉग इन करू शकणार नाही. ठीक आहे, तर ते कसं द्यायचं, काय करायचं आपण बघूया. त्यासाठी तुम्ही ॲड युजर कमांड पण यूज करू शकता. यामध्ये आपण ऑप्शन सी देऊ शकतो. याचा UID GID सगळं चेंज करायसाठी आपल्याला ऑप्शन्स यूज करता येईल. UID स्वतःच्या पद्धतीने द्यायचा असेल तर आपण इथे UID आपण या पद्धतीने देऊ शकतो. 3 तर ऑक्युपाईड असेल, 5 देऊ शकतो. नेक्स्ट GID द्यायचा असेल तर G देऊ शकतो. ऑप्शन G. त्यास तुम्हाला ग्रुप ID कुठला दुसरा द्यायचा असेल, 2000 द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. कमेंटसाठी -C द्यावं लागेल. कमेंट हा आहे ट्रेनी, तर कमेंट आपण या पद्धतीने देऊ शकतो. शेल, याला लॉग इन शेल जो आपण आता बघितला तो जर चेंज करायचा असेल तर -S यूज करता येईल. ठीक आहे, आणि जर नो लॉग इन शेल देऊ शकलो, नो लॉग इन शेल जर आपण दिला तर हा युजर क्रिएट होणारा युजर लेट्स कन्सिडर श्याम यूज होत आहे. ठीक आहे, तर हा जो क्रिएट होणार युजर, हा युजर क्रिएट तर होईल पण लॉग इन करू शकणार नाही या पद्धतीने. ठीक आहे, सिम्पली क्रिएट करून बघा, युजर क्रिएट होईल. ओके, काहीतरी आपण मिस केलं आहे एखादा ऑप्शन. ॲड युजर ऑप्शनमध्ये मिस केलं आहे आपण थोडं. ऑप्शन G इज ॲम्बिशियस. GID, ओके, UID GID, let's check. Add user hyphen help. अच्छा, ते दिलेलं आहे. चेक काय करतोय, मल्टिपल ऑप्शन्स हा चेक करायचे म्हणतोय. ॲड ग्रुप, ॲड युजर, ओके, हायफन ग्रुप किंवा हायफन GID. ओके, हां, त्याची होम डायरेक्टरी जरी चेंज करायचं असेल तर होम DIR अशा पद्धतीने लिहावं लागेल. मला वाटते की या पद्धतीने -GID लिहावं लागेल, हायफन UID लिहावं लागेल. ओके, डेबियनमध्ये फॉर्म्युला थोडा चेंज आहे, सो नो वरीज, आपण त्याला चेंज करू. UIDच्या जागेवर कम्प्लीट UID लिहू. हॅलो. येस, हॅलो. हॅलो. अरे तुझा आवाज थोडासा मधामध्ये प्रॉब्लेम देतो. ओके, माझा आवाज येत नाही आहे का? हॅलो. मधामध्ये म्हणजे हा, कट येतात, ब्रेक होतात. ओके ओके एकदा एक काम ओके. कर, एअरप्लेन मोडमधून म्हणजे मोबाईल वायफाय का? मोबाईल वायफाय नेटवर्क आहे, नसेल. आहे एकदा व्यवस्थित चालू आहे पाहिजे. ठीक. आता प्रॉपर येतोय ना? हो. हा हा, थोडा तो पॅकेज ड्रॉपमुळे येतो कधी कधी थोडाफार डाऊन, बट सध्या ओके. क्लिअर आहे. हो. आता हां, ठीक आहे. thank you. सो मूव टू हिअर. ओके, सो युजर ॲडसाठी UID हायफन आहे बहुतेक. एक करून बघू आपण पूर्ण करण्यापेक्षा. येस, ठीक आहे. सो आपल्याला वापरायचं काय, UID हायफन UID या पद्धतीने. आणि आता इथे तुम्हाला हे कळत असेल की मी काय यूज केलं, -U यूज केला, तर तो यूज होतो ॲक्च्युली CentOS सारख्या, रेड हॅट सारख्या फॅमिलीजमध्ये. बट आता इथे काय होत आहे बघा, एक 2000 जे मला UID त्याला द्यायची आहे तेच ID याला असाईन होत आहे, आणि ग्रुप पण त्याच IDचा क्रिएट होतोय. आलं लक्षात? याच पद्धतीने मला मल्टिपल गोष्टी ज्या पद्धतीने असाइन करता येईल. लेट्स चेक, याला कंप्लीट करू आपण. ठीक आहे, सो एक युजर क्रिएट करायचं आहे. सेम UID आपण वेगळी ठेवू शकतो.
आणि ग्रुप आय डी चेंज करायची असेल, याचा ग्रुप आय डी दुसरा काही ठेवायचा असेल तर GID याने ऑप्शन्स दिलेले आहेत. ॲड युजरसोबत ऑप्शन्स कोणते कोणते यूज करायचे तर इथे दिलेले आहेत. ठीक आहे. काय म्हणतोय, GID चेंज करायचं आहे तर -GID लिहावं लागेल. बट CentOS किंवा रेड हॅटमध्ये सिम्पल -G आहे. ओके. हां, तर ऑप्शन्स चेंज होणार ॲज पर रेड हॅट, ॲज पर डेबियन. सो इथे पण थोडासा लक्ष द्याल. ठीक आहे. -GID आणखी आपल्याला -C यूज करता येईल, दिलेलं आहे याने -C. ओके, गुड. -C त्याच पद्धतीने यूज करायचं आहे. आणखी काय चेंज करावं लागेल इथे, चेक करू आपण. म्हणजे सूरज, हे आपण युजर बनवल्यानंतर हे सगळ्या त्याच्या पॉलिसीज आहे का, असं युजर म्हणता येते का? आपल्याला क्रिएट करायचं आहे, तर युजरचं नाव काय असायला पाहिजे, युजरला ID कोणता द्यायला पाहिजे, आपण हे करतोय. युजरला कोणत्या ग्रुपमध्ये ऍड करायचं जसं आहे आता आपण हे आपण करतोय. आपण सिम्पल एक युजर क्रिएट करतोय. आता जस्ट जस्ट लेट्स आपण एक कन्सिडर युजर बनवलाय. अभि. ऐक एक अभि युजर क्रिएट होते, बट अभि युजर कंपनीमध्ये करतो काय त्याची इन्फॉर्मेशन इथे लिहितोय. कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याला UID मिळेल, एक युजरचा ID भेटतो, युजर ID. ठीक आहे. तो जर बरोबर. कुठल्या ग्रुपमध्ये असेल तर ग्रुपचा ID असेल, बरोबर आहे. जसं तुमचा मार्केटिंगचा डिपार्टमेंट असो किंवा सेल्सवाला असो किंवा IT सपोर्टवाला असो, तर IT सपोर्टचा कुठला तरी ID तुला असाइन होईल, बरोबर. तर त्याला म्हणणार आपण काय, ग्रुप ID. नंतर ना तुझा काय रोल आहे त्यामध्ये, तुझा काय रोल आहे. तू ट्रेनी असू शकतो, तू ज्युनियर असू शकतो, तू सिनियर असू शकतो. तुझा रोल तिथे डिफाईन करणार आपण, कमेंट देऊ -C. ठीक आहे, कळलं. तर तुझा एक कम्प्लीट प्रोफाईल आपण इथे क्रिएट करतो. अच्छा, आता आपण ऍड युजर केलं, एक नवीन ग्रुप हे बनवलेलं आहे, त्याच्यावरती समोर करत आहे ना आपण. हां, हॅलो. जसं आता मी येस, करू बनवला, शकतो. आता एक नवीन बनवला, त्याच्या समोर काय करायचं समजून तू कर, मग तुम्ही कर. नवीन युजर कुठला क्रिएट केला आपण, क्रिएट केलं. हा सॅम युजर क्रिएट केला ना. तर आता याची युजर ID जर आपल्याला चेक करायची असेल, आपण काय करणार, याला जो आपण ID दिला ना तोच ID आपला असाइन झालेला आहे. ठीक आहे. सो /etc/ मध्ये आपण टेल करतो, /etc/passwd मध्ये आपण चेक करू. इथे काय दिसेल, तर इथे त्या सॅमला जो आपण ID दिलेला तोच ID असाइन झालेला आहे. ठीक आहे. हे आपण बाय आयडी डिफॉल्ट, दिला का त्याला? हा ID बाय दिला ना डिफॉल्ट आपण. दिलं, बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट कुठे आपण असाइन केला आहे, हे बघ, -UID आपण दिला ID. -UID. ओके. हां, आता हे -UID कुठून भेटलं, तर आपल्याला ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. -ग्रुपचा ID, GID. ठीक आहे. हां, तर जर हे स्वतः आपल्याला द्यायचं असेल, ॲडमिनिस्ट्रेटरचं काम काय असते की बाबा त्याचा युजर ID सेट करणे, त्याला एखाद्या ग्रुपमध्ये ॲड करणे, त्याला ज्युनियर, सिनियर, ट्रेनी असं तुमचा प्रोफाईल क्रिएट करेल ना ॲडमिनिस्ट्रेटर, हो, बरोबर आहे. हां, तर हेच आपलं काम आहे, एक प्रोफाईल क्रिएट करणे. इथे काय करतोय आपण, तर युजरचा प्रोफाईल क्रिएट करतोय, सिम्पल. कळलं. कोणाला अजून डाऊट आहे यामध्ये? डाऊट नाही. जसं सपोज आता मी एक ग्रुप बनवला, त्यानंतरची प्रोसेस मला समजली. येस शंकर. चेक कसं करायचं ऍड झालेलं युजर विथ ID? हे काय /etc/passwd मध्ये चेक करतोय मी. इथे मला युजर भेटला, युजर सॅम आहे, त्याला ID कोणती आहे, 2000 जे मी दिलेली. क्रिएट जेव्हा केलं, या ID ने याला युजरला क्रिएट केलं, श्याम. दिसतंय. आता चेक करायचं राहतं, टेल दाब किंवा काही कर, या /etc/passwd मध्ये तुला इन्फॉर्मेशन मिळेल. टेल करू शकतो आपण, मोर करू शकतो, लेस करू शकतो, कॅट करू शकतो. फाईल रिडिंगच्या कुठल्याही कमांड यूज करू शकतो. ही इतर एक फाईल आहे, याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल, बस. ठीक आहे. ओके, कूल. सो यामध्ये आता चेंजेस हे जे फील्ड्स आहे ना, हे तुम्हाला सांगतोय मी, कळताय. युजर तर क्रिएट करणं समजलं, कोणती कमांड आहे, ॲड युजर. बट आता ह्या ज्या फील्ड्स येतात इथे, ह्या फील्ड्स आपण चेंज करू शकतो, हे तुम्हाला मी सांगतो. बाय डिफॉल्ट असतात 1000 पासून आपण ह्या ज्या काय केल्या ह्या तर बाय डिफॉल्ट येतात, फक्त ॲड युजर कमांड यूज केली.
बट आपल्याला आपल्या पद्धतीच्या पाहिजे. जर एखाद्या युजरचा आय डी आपण आपल्या पद्धतीने सेट करायचा असेल, त्याची होम डायरेक्टरी आपल्या पद्धतीने सेट करायचं असेल, ॲज अ रूट, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ते आपलं काम आहे ना, की कोणाला हो. कोणती आय डी द्यायची. बरोबर. मग बरोबर. ते स्वतः सेट करावं लागेल ना आपल्याला. सिस्टमवर म्हणजे एक सोडलं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरला करेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर काम करेल ते. ठीक आहे. तर ह्या ज्या फील्ड्स चेंज करणे किंवा सेट करणे हे ॲडमिनिस्ट्रेटरचं काम असतं. फील्ड्स कोणत्या कोणत्या आहे चेक करा. मला सांगा फील्ड्स कोणत्या कोणत्या सांगितल्या मी. पहिलं काय आहे, युजरचं नाव. दुसरं काय आहे, पासवर्डचा लिंक असतो, पासवर्ड. लिंक. ठीक आहे, एक्स लिंक. देन हा काय आहे, तर हा असतो त्याचा युजरचा आय डी. कळलं. आणि जर त्याला एखाद्या ग्रुपमध्ये आपण टाकतोय तर इथे असणार ग्रुपचा आय डी. जर कुठल्याच ग्रुपमध्ये टाकत नाही आहे आपण, तर हा बाय डिफॉल्ट स्वतःच्या नावाने एक ग्रुप क्रिएट करेल. एवढं आलं लक्षात. ग्रुपची आयडी कुठे येतं? ठीक आहे, सेम आय डी असेल, 2000. सेम. स्क्रीन थ्रू येत Yes. होतं का? अच्छा अच्छा, ते हां हां. हां, पण ऑलरेडी जसा एक ग्रुप क्रिएटेड आहे, तर त्याचे जे पॉलिसी बनले आहेत ते त्या पर्टिक्युलर युजरला म्हणजे अप्लाय होतील ना? आपण ग्रुपमध्ये अजून त्याला टाकलंच नाही कुठल्या. नाही, आता फक्त आपण युजर बनवला. आपण फक्त युजर बनवला, तो ग्रुप ऑटोमॅटिक क्रिएट झाला सेम नावने. जसं अच्छा. सॅम नाव आहे युजरचं, तर सॅम नावने एक ग्रुप पण क्रिएट झाला, कारण त्याला आपण कुठलाच ग्रुप असाइन केलेला नाही त्यामुळे. हां हां. ठीक आहे. ग्रुप पण असाइन करू शकतो का? हा, ग्रुप पण असाइन करू शकतो ना. येस, ग्रुप हायफन जी आय डी. आपण जी आय डी दिलं एखाद. आता लेट्स कन्सिडर ग्रुपची इन्फॉर्मेशन कुठे आहे, TAIL -etc/GROUP ग्रुपमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. आता आपली अशी कंडिशन आहे की बाबा आपल्याला रामचा ग्रुप जो आहे, रामच्या ग्रुपमध्ये सॅमला ॲड करायचा आहे, तर ते करू शकतो आपण. किंवा दुसरा कुठला ग्रुप बनवू शकतो आपण. ग्रुप क्रिएट करणार, त्या ग्रुपमध्ये एक युजर ॲड करणार, ते पण करू शकतो. आता इथे बघा, हे दिसतंय, हा एक ग्रुप आहे. या ग्रुपचा आय डी काय आहे, 134. आणि इथे याचा मेंबर कोण आहे, तर हा मेंबर दिसेल तुम्हाला सूरज. कळतंय काय आहे हे. हो. हां, तर या ग्रुपमध्ये कोण आहे, आता सूरज आहे. तर इथेच आता सॅमच्या ग्रुपमध्ये 2000 वाल्या ग्रुपमध्ये जर मी कुठल्या दुसऱ्या युजरला ॲड केलं तर इथे तो याचं नाव दिसेल समोर. ते पण करता येतं. आता हे कसं द्यायचं, तर इथे हायफन GID यूज करतो आपण. UID केली, UID. आता ग्रुप मला चेंज करायचा आहे याचा, UID आपण दुसरी ठेवू. ठीक आहे, हायफन GID मला कोणती पाहिजे, 2000 सॅमच्या ग्रुपमध्ये करायचं आहे ना, सॅमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, एंटर. आणि नवीन युजर करतो अमित नावाचा. बरोबर, एवढं फिक्स आहे. याला -C देतो, जेणेकरून एक कमेंट कसं द्यायचं ते पण तुम्हाला कळेल. कमेंट राहणार ट्रेनिंग, एंटर. येस, सी क्रिएट झाला एक युजर. 1 2 3 4 पासवर्ड साधा सिंपलचा. फुल नेम तुम्हाला द्यायचं देऊ शकता, नाही मी काही देत नाही आहे. सिम्पल. आता चेक करा, जी मी इन्फॉर्मेशन दिली तीच आहे का. GID आणि UID काय काय आहे ते चेक करा. UID 2001 पाहिजे, GID 2000 पाहिजे. नाव काय पाहिजे, अमित. आणि हा कोण आहे, तर ट्रेनी. करेक्ट. सो लेट्स चेक, हेच इन्फॉर्मेशन आहे का कुठे, 5WD मध्ये. बघा, अमित X म्हणजेच पासवर्डचा लिंक. UID प्रॉपर आहे, 2001 दिला होता. आणि ग्रुप ID आपण चेंज केला, 2000 दिला आहे, जो वरच्या सॅमचा आहे. बरोबर आहे. म्हणजे ते कमांड दाखव ना कुठे, ते वर थोडा वर स्क्रोल करणं. दिसतंय का. हा दिसत आहे, एक मिनिट फक्त. तर एक युजर क्रिएट करणे, त्याचा ID कोणता असला पाहिजे, त्याला कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचा आहे, त्याचा
काय रोल राहणार हे गोष्टी आपण इथे सेट करतोय. कळलं का? एकदम नॉर्मल कन्सेप्ट आहे. आपण ऑर्गनायझेशनमध्ये जातो, MNC असो किंवा पब्लिक प्रायव्हेट असो, कुठली पण असो, आपला प्रोफाईल क्रिएट होतो, आपल्याला ID मिळतो, आपण कुठल्या तरी सेल्स किंवा मॅनेजमेंट किंवा IT सपोर्टमध्ये जॉईन करतो, त्याचा एक युनिक ID कोड असतो, बरोबर आहे. ते दिलं नंतर आपली पोझिशन काय आहे, त्यामध्ये आपण असतो ट्रेनी किंवा ज्युनियर किंवा सिनियर, जे काही असेल तर ते, बरोबर. बघितलं मी क्रिएशन करताना. गुड. तर हा कन्सेप्ट समजला, त्यामध्ये कुणाला डाऊट? क्रिएशन तर आम्ही करतो, पण याच्या ऍडमिन मध्ये करतो, ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये करतो अजुरेच्या. तर ते ग्राफिकली करता तेच तुम्ही. झालं. तर तेच झालं ना, ते मी ग्रुपमध्ये ऍड करतो, नवीन ग्रुप क्रिएट करतो करेक्ट युजरसाठी. करेक्ट करेक्ट. पण इथे आपल्याला म्हणजे CLI नाही आमचे जे करायचं आहे. ट्रेनी येतात ना, म्हणजे ट्रेनी जे हम्म. आउटसोर्स वाले जे राहतात ना, अरे कुणी पण मॅक्झिमम येऊ आपले दे, जे आउटसोर्स राहतात कंपनीमध्ये प्रत्येक कंपनी. मॅनेजर पण असू दे, मॅनेजरचा पण ID बनतो, मॅनेजरचा पण ग्रुप असतो, ऍडमिन बनवावं ग्रुप. लागते. हा, ठीक आहे. ऍक्सेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये ते. गुड, व्हेरी गुड. ॲक्सेस मॅनेजमेंट सिस्टम, युजर मॅनेजमेंट सिस्टम. युजर मॅनेजमेंट सिस्टम, ऍक्सेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये येते. तर इथे बरोबर. कळलं, हे कळलं. हो. हां. तर Yes, yes. याचा जो एक नॉर्मल लॉस्टमध्ये इथे बघा /bin/bash आहे, म्हणून हा युजरने आपण लॉग इन करू शकणार, हा वर्किंग करू शकेल. जर आपण त्याचं शेल चेंज केलं, नो लॉग इन शेल केलं, तर हा युजर लॉग इन करू शकणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही हे चेंज करायचं असेल तर सिम्पल -s यूज करायचं. काय यूज करायचं? -s, आणि द्यायचं काय? नो लॉग इन शेल. कळलं? किंवा कुठलाही देऊ शकता तुम्हाला जो द्यायचा आहे, TSH, CSH, SH, या पद्धतीने कुठलाही शेल देऊ शकता. तर यासाठी -s यूज करणार. ठीक आहे गाईज, कळलं का? हो. गुड, व्हेरी गुड. बघा, -हायफन शेल यूज करावं लागेल, S नाही, फक्त हा डेबियन आहे तर -हायफन शेल पूर्ण लिहावं लागेल. डायरेक्टरी, जसं आपला एक बेसिक कन्सेप्ट आहे, याची होम डायरेक्टरी कुठे क्रिएट होती? /homeमध्ये ना. आपण चेक करू, ls/homeमध्ये बघा, पूर्ण डायरेक्टरीज जे काही युजर्स आपले क्रिएट झाले ना, त्यांचे डायरेक्टरीज क्रिएट दिसेल. अमित आहे, अभि आहे, राम आहे, श्याम आहे, शुभ, सूरज आहे. जर एक अशी कंडिशन आहे की बाबा तुम्हाला इथे हे डायरेक्टरी क्रिएट करायची नाही आहे, तर ते सुद्धा चेंज करू शकतो आपण. डिफॉल्ट पाथ आहे हा, बट तुम्हाला इथे नाही पाहिजे तरी तुम्ही चेंज करू शकता, दुसरी कुठे पण करू शकता त्याची डायरेक्टरी क्रिएट. इट्स ऑन यू. तर ते करायसाठी काय करायला लागेल, तर -dir असं लिहावं लागेल. कोणत्या कमांडसोबत? जे आत्ता आपण कमांड यूज केली ना, त्या कमांडसोबत. कशासाठी? -dir. त्याची होम Change डायरेक्टरी directory. चेंज करायसाठी. कळलं? बघा इथे ऑप्शन्समध्ये -होम लिहावं लागेल. ओके, -होम लिहावं लागेल, dir नाही. ओके, हो. हां. तर dir कशाचं आहे? सेंटर्समध्ये -d यूज करतात ते. तर तुम्ही रेड हॅट आणि उबंतू, मी आधी रेड हॅट खूप जास्त यूज करायचो, त्यामुळे मला ते रेड हॅटचं जास्त येत आहे. ओके, सो -होम लिहावं लागेल त्याची होम डायरेक्टरी चेंज करायची असेल तर. मग काय करणार, कसं यूज करणार -होमचं? सेम राहणार कमांड आपली. ठीक आहे, अशी कमांड आहे आपली. ओके, आणि यामध्ये आपण काय करणार, लास्टमध्ये -d देणार, -होम, आणि कुठे पाहिजे तर होममध्ये नाही पाहिजे आपल्याला, कुठल्या दुसऱ्याच लोकेशनवर पाहिजे, /opt मध्ये पाहिजे, तर opt मध्ये क्रिएट करेल. कोणत्या नावाने क्रिएट करायचं आहे ते पण देऊन देऊ आपण. आपला गोपाल युजर क्रिएट होतो आपला. ठीक आहे, कोणता युजर क्रिएट होतो? गोपाल.
आता या पद्धतीची ही एक आय डी झाली. आपल्याला हे चेंज करावं लागेल UID GID, कारण ते ऑलरेडी आपण दिलेलं आहे का युजरला. ते सेम राहणार का? नाही. ग्रुप आय डी सेम राहू शकतो, तो त्याचा बनवू शकतो. मी याला 2 देतो. ग्रुप आय डी एकाच ग्रुपमध्ये आपण मल्टिपल युजर ॲड करू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कळलं? सो हा युजर क्रिएट होईल. बघा झालं. याला पण पासवर्ड मागतोय. मी पण करून बघतो. याला पण पासवर्ड देतोय आपण. काय म्हणतोय हा? अच्छा, पासवर्ड रॉंग झाला. 1 2 3 4. येस येस येस. बाकी मला एंट्री द्यायची नाही आहे. सो माझा एक युजर क्रिएट झाला. चेक करायचा असेल तर चेक करा. सी आता बघा, गोपाल X 2002 दिलं आहे. ग्रुपची आय डी सेम आहे. होम डायरेक्टरी आपण ओपीटी केली आहे. -C ने चेंज नाही झाला आहे. कमेंटसाठी आपल्याला ऑप्शन चेक करावं लागेल कोणता यूज करतो. आता हे जर बघायचं असेल एकच ग्रुपमध्ये ॲड आहे की नाही आहे, तर आपण चेक करू /group. ठीक आहे. इथे आपल्याला सेपरेट ग्रुप क्रिएट करावं लागेल. श्यामच्या आतमध्ये दाखवणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. ग्रुप कसा क्रिएट करायचा आणि त्याला असाइन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता हे एवढं कळलं, एवढा टॉपिक समजला. सेम ग्रुप ठेवू शकतो आपण, बट आपल्या बाकीच्या आय डीज डिफरंट असायला पाहिजे. काही इश्यू इथपर्यंत? नाही. ओके. युजर क्रिएट करणे, त्याला आय डी देणे, त्याचा ग्रुप आय डी सेट करणे, त्याला कमेंट देणे, हे एवढं तुम्हाला जमलं. ओके, गुड. सो नाव समोरचं बघू. पास WD आपण बघतो. आतापर्यंत आपण बघितलं की ETC मध्ये काय असते. हे तुम्हाला पूर्ण फील्ड यायला पाहिजे. युजर स्लॅश ग्रुप UID GID कमेंट होम डायरेक्टरी अँड देन लॉग इन शेल. हे तुमचा रट्टा मारून झाला पाहिजे. रट्टा मारणे इज नॉट अ गुड वे, बट येस तुमच्या डोक्यात हे फिट व्हायला पाहिजे की काय असतात फील्ड्स आणि चेंज करायसाठी कोणते कोणते ऑप्शन्स यूज करतात. ठीक आहे. आणि थोडं कम्पेअर करत चालायचं रेड हॅट सोबत. मे बी इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला रेड हॅट पण मिळू शकतो. इट डिपेंड्स ऑन दी ऑर्गनायझेशन. /etc/shadow SHADOW. आता बघा, जे काही युजर्स आपण क्रिएट करतोय त्यांच्या पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे मिळेल आपल्याला. ठीक आहे. आपले युजर्स कोणते क्रिएट झाले हे सूरज पासून बघा, राम दिसतोय, शुभ दिसतोय, राम दिसतोय, हे श्याम पण दिसतोय, अमित पण दिसतोय, गोपाल पण दिसतोय. ठीक आहे. आवाज येतोय माझा? कूल. तो सॅम यामध्ये आता ह्या ज्या फील्ड्स आहेत ह्या काय आहेत ते बघावं लागेल. बरोबर. सो सर्वात आधी स्क्रीन विजिबल नाही. स्क्रीन विजिबल Hello? नाही आहे. इज एनीवन फेसिंग द सेम? शंकर स्क्रीन विजिबल आहे. विकी, विजिबल लाडू, श्रुती. इट्स विजिबल फॉर हा झाला, आता आला. ओके, कूल. रिजॉइन केलं मी. ओके, कूल. नेक्स्ट चेक करू आपण. आता बघा, कोणती फाईल बघतोय आपण? /etc/shadow ही फाईल बघतोय. यामध्ये काय होणार तर यामध्ये आपल्याला युजरची कंप्लीट पासवर्ड पॉलिसीज त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. सो बघा, सर्वात आधी युजर आहे आणि त्यानंतर आहे हा पासवर्ड. इन्क्रिप्टेड पासवर्ड असतो. पासवर्ड काय ठेवला आहे तुम्हाला माहिती आहे? मी सांगितलं पण ठेवताना काय ठेवलेलं आहे? 1 2 3 4. करेक्ट. बट इथे 1 2 3 4 दिसतोय का? नाही. आणि हा चेंज करायचा असेल चेंज होते का?
हा पासवर्ड चेंज करता येतं, नंतर सांगतो कमांड काय. ठीक आहे. तर इथे काय आहे तर इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये आहे, इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये आहे हा पासवर्ड. ओके. सो येस, आणि याचीच लिंक आपण मगाशी बघितली कुठे, हे हा जो एक्स आहे हा म्हणजेच पासवर्ड लिंक. ओके, या पासवर्डची लिंक असते ते. तर त्यानंतर हा झाला एवढा इन्क्रिप्टेड पासवर्ड. नोट करून ठेवा हां, मी जे जे सांगतोय ते. युजर नेम, त्याच्यानंतर इन्क्रिप्टेड पासवर्ड, आणि हे असते लास्ट पासवर्ड चेंज फ्रॉम 1 Jan 1970. जेव्हापासून लिनक्स बनलेला आहे तेव्हापासून तुम्ही पासवर्ड चेंज केला तर किती दिवस झालेले आहेत, तेव्हापासून आत्तापर्यंत किती दिवस झालेले आहेत हे दाखवता येते. तर तेव्हापासून आत्तापर्यंत 19959 एवढे दिवस झालेले आहेत तुम्ही पासवर्ड चेंज केला तर हे दाखवतोय. ठीक आहे. जुलियन फॉर्म असतो हा, डे शो करायचा जुलियन फॉर्म, त्यावर आपण डिस्कस करू नंतर. आणि हे काय असतं तर मिनिमम डेज, म्हणजे तुमचा पासवर्ड किती दिवसानंतर तुम्ही चेंज करू शकता. मिनिमम डेज जोपर्यंत होणार नाही, तसं 2 दिवस तुम्ही पासवर्ड चेंज करू शकणार नाही असं कन्सिडर करायचं असेल तर 2 दिवस येते. जर 2 दिवस तर ते असेल आपण तर 45 डेजची पॉलिसी लावतो, इथून लागते का? करेक्ट, येस, तेच लावायचं आहे. एकतर 2 दिवस तुम्ही पासवर्ड चेंज करू शकणार नाही, इथे मिनिमम डेज देणार आपण, मिनिमम डेज असणार ते. देन असेल मॅक्झिमम डेज. आता हे मॅक्झिमम डेज म्हणजेच 5 times 9 आहे, म्हणजेच तुमचा पासवर्ड एक्सपायर्ड होणारच नाही अशा पद्धतीने. बट जर का तुम्ही इथे 5 days 10 days 90 days 45 days दिला तर 45 days नंतर तुमचा पासवर्ड एक्सपायर्ड होईल, तुम्हाला नवीन क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. नंतर आहे 7. तर हे काय आहे तर हे वॉर्निंग डेज असतात. आता तुमचा पासवर्ड जर एक्सपायर्ड होत आहे, तुम्हाला वॉर्निंग येणं सुरू होते, माहिती आहे, युअर पासवर्ड इज गोइंग टू बी एक्सपायर्ड, युअर पासवर्ड इज गोइंग टू बी एक्सपायर्ड, प्लीज चेंज. सो दॅट इज नथिंग बट अ वॉर्निंग. तर वॉर्निंग आपण इथे सेट करू शकतो. त्याच्यानंतर असते हे जे ब्लँक स्पेस आहे, इथे असते इनॅक्टिव्ह डेज, म्हणजे तुमचा अकाउंट जर तुम्ही यूजच करत नाही आहे, लॉग इनच नाही करून बघितलं, इनॅक्टिव्ह किती दिवस ठेवू शकतो आपण. तुम्हाला पासवर्ड चेंज करायची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, एक्स्ट्रा व्हॅलिडिटी ते इथे देणार. ठीक आहे, इनॅक्टिव्ह डेज. नंतर नाही एक्सपायरी असते की कम्प्लिटली तुमचा अकाउंट एक्सपायर करून टाकायचं. ओके. आणि लास्टला असते फ्युचर यूज. फ्युचर यूज म्हणजेच जर लिनक्समध्ये काही मॉडिफिकेशन झालं तर काही ना काही येऊ शकते त्यामध्ये पासवर्ड पॉलिसीमध्ये, तर त्यासाठी एक टर्म ठेवलेली आहे बाबा. सो काय काय बघितलं आपण, काय असतं यामध्ये, शॅडोमध्ये युजर नेम, इन्क्रिप्टेड पासवर्ड, लास्ट पासवर्ड चेंज फ्रॉम 1 Jan 1970, मिनिमम डेज असेल पासवर्ड चेंज करायसाठी, मॅक्झिमम डेज असेल म्हणजेच किती दिवसापर्यंत तुमचं पासवर्ड चेंज तुम्ही करू शकता, एक लिमिट. आणि देन वॉर्निंग, पासवर्ड एक्सपायर्ड व्हायच्या आधी तुम्हाला वॉर्निंग येणार, तेवढे डेज आपण इथे देऊ. इनॅक्टिव्ह डेज म्हणजेच पासवर्ड एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही किती दिवसापर्यंत पासवर्ड चेंज करणार. म्हणजे आता आज तुमचा पासवर्ड एक्सपायर झालेला आहे, बट एक बफर टाईम देतो, 1 दिवस किंवा 2 दिवस पासवर्ड चेंज करा रे बाबा. होऊ शकते तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, तुम्ही उद्या करू शकता. तो बफर टाईम म्हणजेच इनॅक्टिव्ह डेज. एक्सपायरी डेट म्हणजेच तुमचा अकाउंट कधी एक्सपायर करायचं आहे ते. आणि लास्टला आहे फ्युचर यूज. तर हे सुद्धा तुम्हाला पूर्ण टर्म्स इथल्या माहिती पाहिजे की शॅडोमध्ये आपण पासवर्ड पॉलिसी कोणत्या करू शकतो, काय करू शकतो. हे करायचं पण आहे युजर ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर, हे तुमचंच काम असतं. ह्या दोन्ही फाईल्स खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं? हो. हा, ते विंडोजच्या नेट युजरवाल्या कमांडमध्ये दिसते मग. गुड, येस, एवढं कळलं. तर हा असतो नॉर्मलचा तुमचा युजर मॅनेजमेंटचा कन्सेप्ट. आता यामध्ये आपण ग्रुप्सवर बघू. ग्रुप्सवर अजूनही आपण काही केलेलं नाही आहे. ग्रुप्सची इन्फॉर्मेशन चेक करावी लागेल. पासवर्ड तर आपण यामध्ये आपण आता काम केलं आहे युजर ॲड युजर कमांडने. UID पण चेंज करून बघितलं, JID पण चेंज करून बघितलं, कमेंट देऊन बघितलेलं आहे, होम डायरेक्टरी पण देऊन बघितलं आहे, लॉग इन शेल पण देऊन बघितलं आहे.
एवढी गोष्ट झाली. PassWD वर आपण काम केलं आहे. आता आपण बघू शॅडो फाईल यावर कसं काम करायचं. ठीक आहे. हां, त्याच्या आधी यामध्ये एक कमांड आपण यूज करायचं राहिलं, ते म्हणजे युजर मोड कमांड. कोणता कमांड? युजर मोड हां, PassWD. आता एक युजर तर आपला ऑलरेडी क्रिएटेड आहे, श्याम रॅम हे जे काही युजर क्रिएटेड आहे ऑलरेडी. बट आपल्याला यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, लेट्स कन्सिडर याचं आम्हाला हे चेंज करायचं आहे, तर काय करणार? तर मग एक्झिस्टिंग युजर आधीपासून एक युजर क्रिएटेड आहे, त्याचा जर पासवर्ड किंवा काही चेंज करायचं असेल, सॉरी त्याच्या प्रोफाईलमध्ये काही चेंजेस करायचे असेल, तर आपण करू शकतो युजर मोड कमांडने. युजर मोड --- चेंज आपल्याला चेंज करायचं आहे. नो लॉग इन करून बघतो मी. लेट्स चेक. नो लॉग इन. अँड कुणाला द्यायचं आहे? तर रामला द्यायचं आहे. एंटर. येस, वर्क झालेली आहे. लेट चेक. /tell PassWD. येस, बघा इथे वर्क झाली आहे कमांड. रामसाठीच आपण एक्झिक्यूट केली. लास्टला --- शेल चेंज केलं. कमांड कुठे गेली? येस, दिस इज दी कमांड. दिसते इथे ही कमांड आपण रन केली. राम ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल होता, याचा बॅश आहे, इथे दिसत असेल तुम्हाला राम. आपण चेंज केलं कशामध्ये? नो लॉग इनमध्ये. तर कमांड कोणती यूज करायची? एखादा युजर ऑलरेडी क्रिएटेड आहे तर युजर मोड. कळलं का? आणि बाकीच्या सगळे ऑप्शन्स जे आतापर्यंत आपण यूज केले ना, सगळे ऑप्शन्स -UID -GID -shell पूर्ण ऑप्शन्स आपण चेंज या युजर मोड सोबत यूज करू शकतो. गॉट इट गाईज? हॅलो. येस, गुड. सो नो लॉग इन इथे आपण चेंज केलेलं आहे. सो एक आणखी कमांड तुम्ही शिकलात आज. कोणती कमांड आहे? युजर मोड कमांड. ठीक आहे. सो इथे जर काम करायचं असेल PassWD मध्ये, कोणती कमांड आहे? ॲड युजर. while creating new user. ओके, ऑप्शन्स मल्टिपल आहेत. एक मिनिट, मी खाली दिलेलं पण नसेल. हां, बघा युजर ॲड ऑप्शन आहे. युजर ॲडमध्ये -UGCD हे CentOS वाला आहे आणि रेड हॅटवाला आहे. आपण जे आत्ता बघितलं ते कशाचं आहे? ते उबंतूचं आहे. ओके, /etc/PassWD सिंपल. इथे ऑलरेडी मी दिलेलं आहे. यामध्ये आणखी एक कमांड यूज करणार तुम्ही. ती कोणती? युजर ॲड और न्यू युजर. युजर मोड मे बी मी लिहिलं पण असेल इथे लास्ट त्याच्या नंतर, बट आता मला आठवत नाही आहे. सो मी इथे करतोय. ऑप्शन्स और एक्झिस्टिंग युजर. मे बी मी लिहिलं पण असेल, बट येस, नॉरीस मी परत लिहितो. कळलं का? आत्ता तुम्ही PassWD वर काम करू शकता पूर्णपणे. कळलं का एवढं? गाईस, येस और नो? हा, युजर मोड मध्ये आपण चेंजेस करू शकतो. अपडेट वगैरे जे पण आहे. करेक्ट. सो येस, दिस इज द युजर PassWD. युजरचा कम्प्लीट प्रोफाईल इथून क्रिएट होईल PassWD मध्ये. कमांड्स दिस. आता याच्या पासवर्ड रिलेटेड पॉलिसीज लेट्स कन्सिडर आपल्याकडे
हा आहे पासवर्ड राम किंवा दुसरा कुठला श्यामला कन्सिडर करू आपण. रामचा तर आता नो लॉग इन झाला आहे, हा लॉग इन करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये करून बघा आणि रामने लॉग इन करायची कोशिश करून बघा, होणार नाही. ठीक आहे. सो कूल. त्यानंतर आपण करू पासवर्ड रिलेटेड काम. पासवर्ड, आता एखादा युजरचा पासवर्ड सेट करायचा असेल तर कसं करायचं. सो त्यासाठी ही कमांड आहे passwd. कोणती कमांड आहे? passwd. passwd फॉर WD पासवर्ड. चं काय? हॅलो, हां, passwd चं आपण प्रिंट वर्किंग याच्यासाठी काम करते ना, पासवर्ड कशासाठी चेक काम आपलं करतो? युजर चेक करायसाठी passwd. नाही, सॉरी, PWD आहे ते. PWD, सॉरी ते PTW. ओके, आय विल कन्फ्यूज. कसा करतो. ठीक आहे. सो पासवर्ड चेंज करायसाठी passwd. ओके. आता कुणाचा करायचा आहे तर लेट्स कन्सिडर अमित. एंटर. तो न्यू पासवर्ड टाकायचा. न्यू पासवर्ड तुम्हाला जेव द्यायचा आहे ते देऊ शकता. 5 पर्यंत देतो. 1 2 3 4 5. पासवर्ड चेंज. अमितने लॉग इन करायचं आहे तर su-अमित करू शकतो आपण लॉग इन. पासवर्ड मागणार नाही, बरोबर, कारण रूट थ्रू जातोय ना आपण म्हणून. बट तेच जर का मी श्यामने लॉग इन करायचं असेल तर su-sam, तर आता पासवर्ड मागेल 1 2 3 4. येस, आता सॅमने लॉग इन झालं. आणखी एक वे आहे लॉग इन करायचा, तो म्हणजेच su आणि डायरेक्ट अमित. आता इथे लक्ष द्या, इथे थोडंसं तुम्हाला सांगतो लॉगआउट आणि एक्झिट मधला फरक. लॉगआउट आणि एक्झिट मधला फरक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता इथे कन्सिडर करा su-हायफन यूज केला आहे सॅम कुठे आला आहे तर त्याच्या स्वतःच्या होम डायरेक्टरीमध्ये चेक करायचं असेल तर वी कॅन चेक सॅम कुठे काम करतोय. pwd /home/सॅम म्हणजे स्वतःच्या घरी आला आहे तो, बरोबर आहे, लॉग इन करून. बट जर मी या पद्धतीने काम करतोय आणि आता कोण राहिलं, गोपाल है ना. सो गोपालने, मी इथे हायफन देत नाही मधात, हायफन मधात देणार नाही आहे. सो जस्ट लॉग इन करतोय, पासवर्ड मागणारच 5. ऑथेंटिकेशन करून काय होतं गोपालचा पासवर्ड आपला, आपण आत्ताच चेंज केला आहे का नाही. अच्छा, ओके, 4 पर्यंतच आहे. 1 2 3 4 एंटर. येस. सो गोपाल आता बघा कुठे आलाय. गोपाल आता कुठे आलाय हे सांगा मला. सिंपल एक हायफनचा प्रॉब्लेम असतो हा. गोपाल आता कुठे आलाय ते सांगा. हॅलो हॅलो, कनेक्शन सुटलं का माझं. अरे भाई साहब, आवाज आ रही की नहीं आ रही. येस सूरज. हो हो. अरे मग आन्सर तर सांगा. युजर क्रिएट झाला ना. काही लक्ष नाही आहे, काही लक्ष नाही आहे, नका देऊ, काही प्रॉब्लेम नाही. आवाज नको नाही मला. ते फक्त युजर क्रिएट झाला तेवढं सांग. काही युजर क्रिएट केला नाही आहे मी, फक्त लॉग इन केलं आहे. लक्ष नाही आहे ते नाही क्रिएट नाही समजत. म्हणत आहे मी. सॅमच्या डायरेक्टमध्ये आला असेल ना झालं user. ते करेक्ट. आता बघ त्याच्यावर काम का करायला आहे. su गोपाल या कमांडने काय होत आहे तर हा गोपाल स्वतःच्या डायरेक्टरीमध्ये न जाता कुणाच्या डायरेक्टरीमध्ये गेला आहे, सॅमच्या डायरेक्टरीमध्ये गेला आहे. दिसतंय ते. बट ही डायरेक्टरी कुणाची आहे, वर्किंग डायरेक्टरी सॅमची आहे. दिसतंय इथे. तर हा थोडासा प्रॉब्लेम येतो यामध्ये. जेव्हा गोपाल हा दुसऱ्याच्या घरी जाणार तर परमिशन राहणार का काय काम करायची, नाही राहणार. ते तू कुठं करू शकणार नाही. याला रिटर्न त्याच्या स्वतःच्या घरी यावं लागेल, स्वतःच्या वर्किंग एरियामध्ये यावं लागेल. सो त्यापेक्षा बेटर आहे
हां, मग इथून बाहेर निघायचं कसं? तर इथून बाहेर निघायला हा लॉग आउट करू शकणार नाही. लॉग आउट करू शकेल का? सी लॉग आउट नॉट वर्किंग. जर या पद्धतीचा सिनारिओ असेल तर काय म्हणतोय, आपल्याला एक्झिट करावं लागेल. इट्स लाईक सिम्पल, वी आर गोइंग टू समवन्स होम कन्सिडरिंग दॅट वन इज आवर होम. म्हणजे दुसऱ्याच्या घरी जातोय आणि आपलंच घर समजून काम करत असतं, तर तसं होणारच नाही. आपला प्रोफाईल आहेच नाही तो, तर आपल्याला लॉगआउट करता येणार नाही. स्वतःच्या प्रोफाईलमधून लॉगआउट करता येतं, पण दुसऱ्याच्या प्रोफाईलमधून लॉगआउट करता येणार नाही. तर तिथून आपल्याला आधी बाहेर निघावं लागेल. त्यासाठी एक्झिट कमांड यूज करायची. आणि जेव्हा आपण स्वतःच्या घरात असतो, PWD लेस चेक. आता आपण श्याम कुठे आहे, तर श्याम इट्स इन हिज ओन वर्किंग झोन. सो इथून जेव्हा आपण लॉगआउट करू, इथे लॉगआउट काम करेल. एवढंच मला यामध्ये डिफरन्स तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. सो SU हायफन नाही द्यायचं मला, अजून इथून लॉगआउट करायचं आहे. असं नाही आहे की लॉगआउट इथे लॉगआउटच वापरली पाहिजे, तुम्ही एक्झिट पण यूज करू शकता. मेन फंक्शन लॉगआउट आणि एक्झिटमध्ये या पद्धतीने वर्किंग आहे. ठीक आहे, कळलं का? थोडंसं एक छोटासा वेगळा टॉपिक, एक्झिट आणि लॉगआउटमध्ये डिफरन्स. गाईज, Suraj, I have one doubt. Okay, येस that प्लीज. is, सपोज अमित हा होम डायरेक्टरी मध्ये आहे, ओके, आणि मला हां अमितची डायरेक्टरी चेंज करायची आहे, म्हणजे अमितला मला OPT मध्ये पाठवायचं आहे, तर मूव हां, शकतो जाऊ का शकतो. आपण? CD/OPT. आणखी काय प्रॉब्लेम आहे? समोर काय क्वेश्चन? कुठलाही युजर त्या डायरेक्टरीजमध्ये जाऊ शकतो, स्लॅशवर काम करू शकतो आतमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत कन्सेप्ट आला क्लिअर? तर पासवर्ड रिलेटेड पॉलिसीवर काम करायचं का मग लगेच? आता हॅलो येस. शॅडो हॅलो फाईलचे फील्ड सांगितलं का मी? तर हे बघायचं आहे आपल्याला, एक युजर, त्याचा पासवर्ड देन त्याला एक्सपायरी, मिनिमम डेज, मॅक्झिमम डेज, कधी एक्सपायर्ड होणार, त्याला वॉर्निंग कधी येणार, हे बघायचं. एक कमांड आपण आता बघितली ती म्हणजे passwd, पासवर्ड सेट करण्यासाठी, बरोबर आहे. सो पासवर्ड जी शॅडोवर काम करायसाठी एक कमांड आहे ती म्हणजे चेंज कमांड. CHAGE. कोणती? CHAGE, चेंज. याने करणार तुम्ही कंप्लीट पासवर्डची पॉलिसी युजरसाठी. चेकआउट हिअर, आय ऑलरेडी राईट अबाउट धिस. पासवर्ड पॉलिसीज कमांड आहे आपली passwd. कशासाठी? टू चेंज द पासवर्ड ऑफ युजर. आता आपल्याला काम करायचं आहे शॅडो फाईलवर, तर शॅडो फाईलवर काम करायसाठी चेंज कमांड, आणि ऑप्शन्स आहे यामध्ये -L, MNOP वगैरे असं काही नाही. M फॉर मिनिमम डेज, M फॉर मॅक्झिमम डेट, कॅपिटल M, I फॉर इनॅक्टिव्ह, E फॉर एक्सपायरी, W फॉर वॉर्निंग, आणि D फॉर लास्ट पासवर्ड चेंज डेट. चेक करायचं असेल एखाद्या युजरचं, तर आपण चेंज -L अमितला चेक करू की याची पासवर्ड पॉलिसी काय आहे. तर हा या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन देईल. दिसतंय? पासवर्ड कधी सेट केला आपण, याचा चेंज केला तर 24/7ची डेट देत आहे. एक्सपायरी कधी आहे, इनॅक्टिव्ह कशी आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन इथं देईल. आपल्याला ऑप्शन्स चेक करायचे असेल, सो हायफन हेल्प करू आपण चेक करू शकतो. कुठली कमांड आहे चेक करायची? काय कमांड? ही चेंज, ऑप्शन्स आणि युजरचं नाव. लॉग इन म्हणजे युजरचं नाव, आणि हे मल्टिपल ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. L ने करू शकतो आपण चेक. -L कोणत्या युजरचं चेक करायचं आहे पासवर्ड पॉलिसी, तर -L यूज करायचा चेंज सो. ठीक आहे.
सूरज हम्म. एक काम कर बाकीचा तू कन्सेप्ट यांना आपण उद्या घ्यायचा, बरोबर? हो कारण की माझा टाइम झाला मी निघतो जस्ट. हां चालेल, काय हरकत नाही. बाकीच्याला सूरज बाकीचे काय आहेत का प्रॉब्लेम कनेक्ट? रेकॉर्डिंग बघून घेतो. ओके कूल. सो इथे कळलं चेज -L अमित आणि बाकीचे पूर्ण ऑप्शन्स आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे. सो बघू मग आपण नेक्स्ट सेशनमध्ये याला. एनीवन हॅव एनी डाऊट सो प्लीज डिस्कस नाव. ठीक आहे यांना हे करू दे मग मी हे करतो. ठीक आहे हां चालेल. चल बाय. सध्या तर वरून गेला तर उद्या प्रॅक्टिस केल्यावर समजेल. रेकॉर्डिंग पाहिलं आज 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 सॅटर्डे आहे. आज सुट्टी होती ना, मग आज करायचं होतं. हाँ आज ठीक का है, चल. सेशन रे ठीक आहे.